गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आपण महाभूत विवेकाचा विचार केला काल, ज्याच्यात पंचमहाभूतांचा संपूर्ण विचार झाला. मुख्य आपलं देहापासून आपल्याला विचार करायला लागतो, कारण जगाचा निराश करणं हे तेवढं कठीण नसतं. जग लांब असतं आपल्यापासून, पण देह आपल्याला फार जवळ आहे, तर त्याच्यामुळे त्याचा निराश करणं कठीण जातं. आणि ह्या दृष्टीने पंचमहाभूतांचा देह झालेला आहे हा विचार आपल्याला मनात बिंबवायला लागतो. सूक्ष्म देह त्याहून जवळ आहे, तोही पंचभूतांचा आहे, हाही विचार आपल्याला ठेवायला लागतो की महाभूत कुठपर्यंत गेलेली आहे. तर संपूर्ण आपलं जे जाणीवेतला प्रांत आहे तो सगळा पंचमहाभूतांचा आहे. 3 गुण आणि पंचमहाभूत, सत्व रज आणि तम, ह्या 3 गुणांच्या ह्याच्यात आणखी पंचमहाभूतांच्या ह्याच्यात सगळा व्यवहार चालतो असं आपण पाहिलं. अंतकाल म्हणजे काय तोही विचार केला की त्याचे 2 अर्थ होतात. एक म्हणजे आपण ज्याला मृत्यू म्हणतो तो देहाचा अंतकाल, आणि दुसरा देहबुद्धीचा अंतकाल. देहबुद्धीचा अंतकाल झाला म्हणजे अंत जर का झाला, ती जर का आत्मबुद्धी झाली तर त्याला जीवनमुक्त असं म्हणतात. आणि अशा जीवनमुक्ताचा देहाचा अंत कुठच्याही परिस्थितीत जरी झाला तरी त्याच्या कैवल्य स्थितीत फरक पडत नाही, हेही आपण विचार केला. त्याच्या मुक्तीच्या स्थितीत काहीही फरक पडत नाही, जरी तो बेशुद्ध असला, जरी त्याला भ्रम झाला तरीही. कोणाकोणाला येत नसेल असं दिसतंय. मी हे लावते. एनिवे, तर आपण जो विचार करत होतो तो काल आपण काय केलं, काय पाहिलं, तर त्याचा विचार चाललेला होता. आता येता ऐकू असं मला आशा आहे. तर एकदा देहाचा अंतकाल झाला म्हणजे देहाचा नाही, सॉरी, देहबुद्धीचा, आणि पक्का झाला अगदी तो की मी म्हणजे देह नाही हे निश्चित झालेलं जर का असलं, तर मग कुठच्याही परिस्थितीत मृत्यू आला तरी काहीही फरक पडत नाही, काहीच फरक पडत नाही तिथे. समर्थांनी म्हटलंय की साधूचा देह खितपतला अथवा श्वाना देखी भक्षिला, हे प्रशस्त न वाटे जनाला मंदबुद्धीस्त, पण त्याच्यासाठी काही फरक पडत, त्याच्या स्थितीत, मुक्त स्थितीत फरक पडत नाही. इथे तसा अगदी स्पष्ट म्हटलेलं आहे की मरण काळची स्थिती प्रारब्धावरती अवलंबून असते, ती स्थिती आपल्या ज्ञानावरती अवलंबून नसते. आपण म्हणतो नेहमी की जेव्हा आपण जन्माला येतो त्याच वेळेस आपला मृत्यू कधी होणार आहे, कसा होणार आहे, काय परिस्थितीत होणार आहे, हे निश्चित सगळं ठरलेलं असतं. त्यामुळे ते प्रारब्धच आहे ते देहापुरतं मर्यादित आहे, त्याचा माझ्या आत्मबुद्धीशी काहीही संबंध नाही, ते प्रारब्धावर अवलंबून नाहीये. माझा परमार्थाचा अभ्यास प्रारब्धावर अवलंबून नाहीये, पण देह मात्र प्रारब्धाने चालणार आहे. चाले ना का, देह प्रारब्धावरी टाकीला म्हणून संत म्हणतात. तशा पद्धतीने जे काय देहाला होत आहे, जे का परिस्थितीत आहे, ते सगळं साक्षीत्व बुद्धीने पाहायचं. आणखीन आपली जी मनस्थिती आहे तर ती त्या सच्चिद आनंद रूप आत्म्यावरती ठेवायची. पंचमहाभूत विवेकात सतचा जास्त विचार आहे, आपण पाहिलं की निर्मितीचा विचार आहे. आणखी निर्मिती किंवा भ्रम जो आहे, जगाचा भ्रम, तर तो सतवरती जास्त निर्भर असतो. सत आहे म्हणून चित्त आहे, हे बरोबर आहे. तत्वविवेकात आपण सगळा विचार झालेला होता, हा चित्तचा विचार तिथे जास्त आहे, पण ह्याच्यात सतचा विचार जास्त आहे. आणखीन त्यामुळे दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीच्या मागे ते सच्चित आनंद रूप ब्रह्म आहे, हे लक्षात ठेवणं, हे ह्या महाभूत विवेकाचं तात्पर्य आहे.
सगळ्याचा बात करून तेवढं लक्षात ठेवायचं. आणखीन दुसरा एक मुद्दा जो गीतेत पण सांगितलेला आहे की जो आपण अभ्यास करतो परमार्थाच्या ह्याच्यात, तर त्या अभ्यासाचा क्षय होत नाही. म्हणजे ह्या जन्मात जर का ज्ञान झालं नाही, तर पुढल्या मनुष्य जन्मात आपण आत्ता देह सोडताना जी आपली अंतःकरणाची स्थिती असते, जी ज्ञानाची स्थिती असते, तर तिथपासून आपण आपला अभ्यास पुढे सुरू करतो. त्यामुळे आपल्याला एक एकदा वाटतं की यांना पटकन कसं जमताय, पटकन कसं समजताय. याला कारण आधीच्या जन्मात त्यांची थोडीफार तयारी झालेली असते, चित्तशुद्धी झालेली असते. आपण म्हणतो काही काही लोकांना की सात्विक आहे माणूस. अगदी लहान मुलांपासून कोणी तामसी असतात, कोणी रजोगुणी असतात. हे कुठून येतं? तर ते त्यांच्या गेल्या जन्माच्या अभ्यासावरनं येत असतं. हे नेहमी लक्षात ठेवायचं की आपण जे काय आत्ता अभ्यास करतोय तो आपलं वय जास्त झालंय, मग आता कसं काय आपण शेवटपर्यंत जाऊ. पावलं उचलली तर जाऊ या जन्मात सुद्धा. पण अर्जुनाने जो प्रश्न विचारला होता की कृष्णा, जर का त्याच्या आधीच मृत्यू आला देहाला तर काय होतं, का गती कृष्ण गच्छती म्हणून विचारलं होतं. तर त्याच्यावरती भगवंतांनी उत्तर दिलं होतं की शुची नाम श्रीमताम गेहे योग भ्रष्टोभिजायते अथवा योगी नामेव कुले. हे जे आहे तर इथे लक्षात घ्यायचं. मी हे मुद्दाम सांगते की आपल्याला हा प्रश्न मला तरी पडलेला होता की अशा ह्याच्यात जर का मृत्यू आला, आणखीन मी आपला अभ्यास करते, तो सगळं फुकट जाणार आहे. ते फुकट जात नाही, ते पुढल्या जन्मात आपल्याला उपयोगी पडतं. आणखीन जर का शास्त्रशुद्ध पद्धतीने हा सगळा अभ्यास केला, महाभूतांचा बात करत गेलं, महाभूत भूतांच्या ठिकाणी ठेवली, आणखीन आपली बुद्धी त्याच्या मागे असलेल्या सच्चिदानंदाच्या ठिकाणी ठेवली, तर आपल्याला ज्ञान निश्चित होणार आहे असं आश्वासन ह्या प्रकरणात दिलेलं आहे. आता हा देहाचा निराश जो म्हटलाय तर तो पंचमहाभूतांचा झाला. बाकी आणखीन काही काही त्याच्यात मार्ग आहेत. केवळ पंचमहाभूतांचा विचार कशाला, इथे पंचकोश विवेक आहे. आता पंचकोश जे म्हटलेले आहेत, आपल्याला 4 देहांची चांगली माहिती आहे सगळ्यांना, असं मी धरतीये. म्हणजे स्थूल, सूक्ष्म कारण आणि महाकारण. हा विचार आपण तत्वविवेकात मला वाटतं केला होता थोडासा. आणखीन त्याच्यामध्ये 4 देहामध्ये शास्त्रकारांनी 5 कोश बसवले. कोश म्हणजे आवाज माहितीये काय झालं? आवाज येत नाहीये? येतोय. नाही कमी चांगला येतोय, उत्तम येतोय. आय थिंक नाही, सम प्रॉब्लेम. कोणाचा तरी आता हे आलं, मला वाटलं की ठीक आहे. नाही इग्नोर सॉरी. ओके. जर का सगळ्यांनी म्यूट ठेवलं तर म्हणजे असं मला गोंधळ नाही होणार. ठीक आहे. कोश म्हणजे आपल्याला कल्पना आहे की आपण बोलताना पण म्हणतो की हा माणूस कोशात जाऊन बसतो. ही व्यक्ती कोशातनं कधी बाहेर पडणार कोण जाणे. म्हणजे ती आपण जे म्हणतो ती स्वतःच्या भोवती एक प्रकारचा त्यांनी कवच धारण केल्यासारखं असतं किंवा काहीतरी असं गुंडाळल्यासारखं असतं की ज्याच्यात बाहेरच्या लोकांना प्रवेश नसतो. आपण कोश म्हणतो त्याला. ते मानसिक कोश येतो. फुलपाखरं वगैरे माहितीये, कीटक माहिती आहेत आपल्याला, रेशमाचे किडे माहिती आहेत की जे स्वतःच्या भोवती स्वतःच पूर्णपणे आवरण बनवून घेतात आणि त्या आवरणात ते राहतात. आपला जो काय म्हणूया जीवात्मा आहे, तर त्यांनी असेच त्याच्या भोवती कोश निर्माण केलाय आणि त्यांना गुहा असं म्हटलेलं आहे. गुहा संयम परंपरा असा इथे शब्द आहे की ही गुहेची परंपरा, रचना, ओळ अशी गुहांची आहे. गुहा म्हणजे काय आहे? जी पटकन आपल्याला कळत नाही, ज्याच्यात अंधार असतो म्हणूया, अज्ञान असतं त्याच्या स्वरूपाचं, त्या गुहा आहेत. गुहा हा शब्द बुद्धीलाही वापरला जातो आणि गुहा हा शब्द ह्या कोशांनाही वापरला जातो. मग आता हे कुठले कुठले कोश आहेत, कसे आहेत, आपण काय काय आपल्या भौतिक करून घेतलेलं आहे, स्थूलापासून विचार करायला लागतो. पहिला जो कोश आहे त्याला अन्नमय कोश असं म्हणतात, ज्याला
देहांच्या भाषेत स्थूल देह असं म्हणतात. पत्रद्वारा दासबोध मध्ये एकदा एक विनोद झालेला होता. मला वाटतं द्वावा केळकरांनी सांगितला होता की म्हणे स्थूल देह त्याचं वर्णन करायला सांगितल्यानंतर त्या अभ्यासार्थीने लिहिलं होतं की मी स्थूल नाही आहे, मग मी काय करू, मी अगदी बारीक आहे. हा स्थूलतेचा संबंध नाहीये. स्थूल देह म्हणजे अन्न मांस अस्थि मांस वगैरे जो दिसणारा देह आहे तो स्थूल देह आहे. मग हा स्थूल देह जो आहे ह्यालाच अन्नमय कोश म्हणतात. कारण काय, अन्नापासून जन्माला येतो. माता पितांनी खाल्लेल्या अन्नापासून जन्माला येतो जीव. त्याच्यानंतरच तिथनं माता आणि पिता वीर्य आणखीन हे ओहम, तर त्याच्या संयोगातनं त्यांनी खाल्ल्यामुळे हे निर्माण होतं. आणखीन त्याच्यातनं जीव जन्माला येतो. तो आईच्या पोटात असताना आईने खाल्लेल्या अन्नावरती वाढतो. जन्माला आल्यानंतर अन्नावरतीच वाढत जातो. जर का खाल्लं नाही तर तो वाढणार नाहीये. कुपोषित बालक असं म्हणण्यात येतं. अन्न जर का नसलं तर त्याचं काहीही डेव्हलपमेंट होऊ शकत नाही, तो जगू शकत नाही. म्हणून हा जो देह आहे हा अन्नाचा बनलेला आहे असं म्हणतात. श्रुती सांगते की हा अन्नापासून जन्माला आला, आणखीन शेवटी अन्नातच मिसळणार आहे. म्हणजे अन्नरूपच आहे तो. म्हणून हा अन्नमय कोश आहे. ह्या अन्नमय कोशाच्या नंतर कुठला आहे, त्याच्याहून जरासा सूक्ष्म कुठला आहे. आपण आत्ताच हाही विचार करूया की अन्नमय कोश म्हणजे आत्मा नाही. आपण काल विरोचनाची कथा पाहिली होती की ज्यांनी अन्नमय कोश म्हणजेच आत्मा असं ठरवलं, देह म्हणजेच आत्मा असं ते धरून चालले, ज्यांना चारवाक म्हणतात. चारवाक म्हणजे चारुवाक, जे लोकांना आवडतं असं बोलणारे ते चारवाक. आज जगात बहुसंख्य लोक चारवाकच आहेत. खाओ पिओ और जिओ, दुसरं काय आहे. हे सगळे लोक आज चारवाकच आहेत. आणखीन त्यांच्याबद्दल मग आपण काही विचार करायचं कारण नाही. आपण बनणार नाही ना चारवाक, हा विचार करायला हवा. मग यासाठी विचार काय आहे, ब्रह्माची लक्षणं काय आहे की ब्रह्म सद्रूप आहे, चिद्रूप आहे, आनंद रूप आहे, अव्यक्त आहे, निराकार आहे, निरवयव आहे. सगळी आपल्याला यादी माहिती आहे. मग जर का आपण देहाचा विचार केला तर देह तसा आहे का, सत आहे का? अजिबात नाहीये. देह आज दिसतोय, आधी नव्हता, पुढे जाणार आहे. मग त्याला सद्रूप कसं काय म्हणता येईल, मग त्याला ब्रह्मरूप कसं काय म्हणता येईल? ते ब्रह्म असणं शक्य नाहीये, कारण त्याचा कधीतरी नाश होतो. फार कोणाचा जास्त टिकेल, कोणाचा लवकर मरेल, कोणी तर गर्भात सुद्धा मरतात. म्हणजे अन्नमय जो देह आहे तर त्याचा नाश होतो. आता त्यालाच जर का आपण आत्मा म्हटलं तर शास्त्रात काही दोष सांगितलेले आहेत शिवाय, म्हणजे हे कारण आहेच, पण ह्या देहाने आपण कर्म करतो, सगळी कर्म करतो अनेक पद्धतीची. आणखीन ह्याचा कर्मविपाकाचा सिद्धांत असं सांगतो की प्रत्येक कर्माला फळ हे मिळतच. जे काही केलं असेल त्याला तेवढंच तसंच फळ मिळालं पाहिजे. जर का मी कोणाला दगड मारला तर मला त्यांनी कच्च्या तरी जन्मात दगड मारला पाहिजे. मग तेव्हा मी कुत्र बित्र असेल, कुत्र्याला दगड मारेल, काही असू शकतं. हे म्हणजे त्या जे आपण करू तर त्याची रिॲक्शन येणारच आहे, तेवढीच ती असते. हा नियम आहे. आता जर का देह आत्मा म्हटला तर ह्या देहाने केलेल्या कर्माची फळं कधी मिळणार? मग सगळी फळं काही ह्या जन्मात मिळणं शक्य नसतं, ती कुठच्या तरी नंतरच्या जन्मात मिळू शकतात. म्हणजे ह्याचा अर्थ असा आहे की केलेली कर्म फळं न देता नष्ट झाली, हा दोष त्याच्यावर येतो. याला कृतप्रणाश किंवा कृतविप्रणाश असं नाव आहे. म्हणजे केलेल्याचा फळ न देता नाश होणं, त्या कर्माचा फळ न देता नाश होणं, जो शक्य नाहीये, जो ईश्वराच्या नियमात बसत. बरं, या जन्मात आपल्याला अनेक गोष्टी भोगायला लागतात. त्या कुठून आल्या? माझ्या वाटणीला हा सेट का प्रॉब्लेमचा, दुसऱ्याच्या दुसरा सेट का? कोणी श्रीमंत, कोणी गरीब, कोणी निरोगी, कोणी आजारी,
बरं, आजार सुद्धा कसे, कोणाला काही कोणाला काही कसंही होत असतात. मग त्यांना तेच का वाटणीला येतं? म्हणजे अकृत अभ्यागम असा त्याला दोष म्हणतात. अकृत म्हणजे जे केलेलं नाहीये, ते अभ्यागम म्हणजे मिळालेलं आहे. म्हणजे न केलेल्या कर्माची फळं मी जर का भोगली तर ते ईश्वराच्या नियमात बसणार नाहीये. आपण जे भोगतो ते आपण केलेल्या कर्माची फळं असतात. म्हणजे मग ते माझ्याच वाटणीला का आलं? कारण मी तसं केलं होतं म्हणून. मी न केलेलं माझ्या कधीही वाटणीला येणार नाही. सुख काय किंवा दुःख काय, सुखाच्या बद्दल आपण विचारत नाही, कारण सुख हा आपला हक्क आहे, आपलं स्वरूप सुख हे आहे. पण दुःख मात्र आपण ह्या बाबतीत विचारतो की मग हे माझ्याच वाटणीला का? कारण दुःख आपल्याला नको असतं. दुःख आगंतुक आहे, ते आपलं स्वरूप नाहीये, ते आपण आपल्यावरती ओढवून घेतलेलं असतं. पण हे नेहमी लक्षात ठेवायला लागतं की कर्मविपाकाच्या सिद्धांताप्रमाणे आपण जे करतो त्याचीच आपल्याला फळं भोगायला लागतात. म्हणून या देहाने जे केलेलं आहे त्याची त्याला फळं भोगायला लागणार आहेत. याचा अर्थ हा देह म्हणजे आत्मा जो कायम टिकणारा आहे तो असणं शक्य नाही. सरळ आहे अगदी लॉजिक, की जर का ह्याला फळं भोगायची आहेत तर फळं कधीही फळं म्हणजे कर्मफळ, तर ती कधीही नष्ट होत नाही. फळं देणारच ती. जसा बाण सुटला हातातनं की त्याला थांबवता येत नाही, त्याची गती संपेपर्यंत तो जाणारच आहे. तशा पद्धतीने एकदा आपण कर्म केलं की मग ते जाणारच आहे. मग त्याला काही उपाय नाहीये का? आहे, जो आपल्या क्रियमाण स्वातंत्र्यात येतो. ही जर का कर्म आपण निष्काम बुद्धीने केली, आणखीन ईश्वरार्पण बुद्धीने केली, नामस्मरणात केली, ती मी केली नाही, माझ्या देहाकडनं घडली अशा भावनेने केली, तर त्याचं फळ आपल्याला मिळत नाही. कारण तिथे करणारे मी नसते. करणारा माझा देह आणि मी वेगळे आहोत, हा तिथे विचार असतो. आणि ह्या विचारांनी कर्म केली तर ती आपल्यापर्यंत पोचत नाही. नाहीतर मग पुनर्जन्म आहेच. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम चाललेलं आहे आपलं. आणि आपण म्हणतो की काही काही चार्वाक मत आहे की भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः. ह्या देहाचं पुनरागमन नाहीये, बरोबर आहे. पण हा जो जीव आहे हा दुसरा देह घेऊन येतो. आणि हा जो पुनर्जन्माचा सिद्धांत आहे हा पूर्ण शास्त्रशुद्ध आहे, केवळ कर्मविपाकाच्या ह्याने नाही, तर आजच्या जगात देखील आजचे निकष वापरून देखील ते सिद्ध केलेलं आहे. आपल्याला क्वचित भेटतात अशी लोक की ज्यांना पूर्वजन्मीची आठवण असते आणि थक्क व्हायला होतं की एवढीशी मुलगी ह्या गावाचं नाव कसं काय माहितीये, तिथे कोण होतं, काय होतं घरात, सगळं जर का ती मुलं सांगतायत तर याचा अर्थ तिथे काहीतरी अर्थ आहे ना. म्हणजे जी केलेली कर्म असतात तर ती फळ देणारच आहेत, हे निश्चित आहे अगदी. आणि म्हणून हा जो देह आहे हा आत्मा असणं शक्य नाही. इथे आणखीन एक गोष्ट विचारात घ्यायला लागते, म्हणजे ही आपल्या साधनेच्या दृष्टीने महत्वाची आहे, की मनुष्य जन्म जो आपल्याला मिळालेला आहे हा पाप आणि पुण्य समसमान झाल्यावर मिळालेला आहे. मनुष्य जन्म तेव्हाच मिळतो जेव्हा पाप आणि पुण्य समसमान होतं. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपल्याला त्या पापाचं फळ दुःख आणि पुण्याचं फळ सुख हे दोन्ही समान प्रमाणात अनुभवायला येणार. आपण असं म्हणतो की कोणाला सुखच जास्त असतं, कोणाला दुःखच जास्त असतं. याला कारण असं असतं की त्यांच्या पाप आणि पुण्याचं स्वरूप जे असतं, तर कोणाचं हेवी म्हणूया हेवी वेट पाप असतं, आणखीन बारीक सारीक पुण्य असतं. मग त्यांना बारीक सारीक सुखात ते पुण्य संपतं, आणखीन जे पाप जास्त हे असतं एक गठ्ठा, त्याचा आपल्याला परिणाम दिसतो की हा माणूस फार दुःखी आहे. तसंच सुखाच्या बाबतीत असतं, बारीक बारीक दुःख त्यांनाही भोगायला लागतात. कारण ईश्वराच्या राज्यात त्यांचा जो तराजू आहे तो सोन्याच्या तराजूहून सुद्धा अतिशय नाजूक, अतिशय प्रिसाईज असा आहे. म्हणून जेवढं पाप तेवढंच पुण्य झाल्यानंतर मनुष्य देह मिळणार आहे. आणि म्हणून आपल्याला माझ्या वाटेला हे का हा विचारायचा हक्क पोचत.
सुखाच्या बरोबर दुःख येणार आहे. आणखीन सुख किंवा दुःख जे येणार आहे तर ते आपण गतजन्मी जे केलेलं आहे त्याच्यावरती येणार आहे. म्हणून चार्वाक मत जे आहे की देह, अन्नमय कोश हाच आत्मा आहे, ते पूर्णपणे खोटं आहे. कारण आत्मा पूर्ण वेगळा आहे, जो जीवात्मा ह्या देहातनं दुसऱ्या देहात जातो. ह्या अन्नमय कोशाच्या नंतर म्हणजे त्याच्याहून किंचित कमी स्थूल म्हणूया कुठला आहे, तर तो आहे प्राणमय कोश. प्राणमय कोश आहे. अन्नमय कोश खाली मृत्यूच्या वेळेस काय म्हणूया जीवात्मा तो टाकून जातो आणि नंतर तो भस्म होतो किंवा पुरला जातो, जे काय त्याचं होईल ते. म्हणजे तो पंचमहाभूतांचा हे आपल्याला पट्ट. प्राणमय कोश, प्राण आपण प्राणपणाने सांभाळत असतो. प्राण सांभाळणं, कारण प्राण गेले तर मी जाणार, आपल्याला भीती असते ना ती. मी कायम असावं हे आपल्याला वाटतं. याला कारण आत्मा जो आहे तर तो कायम आहे. आणखीन त्याचा त्या असणेपणाचा आविष्कार मी देहाने जगावं असं आपल्याला वाटत असत. मी कायम असावं असं वाटत असत. म्हणजे हा किती डीपली अगदी इनग्रेंड आहे. गंमत सांगते की माझी नात, ती काहीतरी 2.5-1 वर्षाची होती. आणखीन एकदा मला ती प्रश्न विचारायला बसली. तिला नेहमी प्रश्न पडायचे, नेहमीच मुलांना खूप प्रश्न पडत असतात की तुझे बाबा कुठे गेले, पणजोबा. म्हटलं नाही येत आता, ते गेले. कुठे गेले? म्हटलं देवाकडे गेले, मृत्यू पावले. का? म्हटलं म्हातारे झाले होते, मग आजारी पडले. मग विचार करायला लागली ती. मग आजी, ती पण म्हटलं. मग मला तिने विचारलं की माझी तू पण जाणार का? म्हटलं हो, मी पण जाणार कधीतरी. मी तिला म्हटलं होतं की म्हातारी झाल्यानंतर कधीतरी साधारण जातात. तिने विचार केला. आणखीन ती ह्या कन्क्लुजनला पोचली. तिने मला सांगितलं की तसं असेल तर मी आता खाणारच नाही, काही मी जेवणारच नाही, म्हणजे मी मोठी होणार नाही, आणखीन मी मरणार नाही. कन्क्लुजन कसं आहे बघा. आम्ही सांगायचो की तू जर का नीट जेवलीस, दूध प्यायलंस, तर तू पटकन मोठी होशील, छान उंची होईल तुझी. ते तिने लावून घेतलं. आणि जे जगण्याचा आपला इन्स्टिंक्ट आहे, मी असावं वाटण्याचा जो आपला आहे, पण तो देहावरती आपण लादतो. त्यामुळे ती म्हणत होती की मी जाऊ नये म्हणून मग मी जेवणारच नाही. मला तिला सांगायला लागलं पुनर्जन्माची, शेवटी तिला पटेल अशा ह्याच्यात शब्दात, की आजारी पडल्यानंतर, आणखीन खूप म्हातारं झाल्यानंतर मी अंथरुणावरती राहिलेलं तुला आवडेल का वगैरे या पद्धतीने तिला विचारलं. मग म्हटलं देव घेऊन जातो आणि मग नवीन छान मला बनवून पाठवतो. मग चालेल ना? हो म्हणाली. लॉजिक असतं मुलांचं देखील. त्या भाषेत त्यांना सांगितलं तर त्यांना ते पटतं. पण ह्याचा अर्थच लक्षात घ्यायचा की आपण देहावरती आत्म्याचं लादतोय, आणि हे लादणं आपण स्थूल देहावरती लादतोय. अन्नमय कोशात जगणारे जे आहेत ते पार्टी स्पिरिटवाले सगळे अन्नमय कोशात जगत असतात, कायम अन्नमय कोशात असतात. प्राणमय कोश जो आहे तर तो आपले ज्याला आपण प्राणवायू वगैरे म्हणतो तसा नाही आहे. तर प्राण हे एनर्जी जी आहे तर त्यांना प्राणाचं स्वरूप आहे. प्राणांचं कार्यच हे आहे की एनर्जी सगळ्या अवयवांना पुरवणं, हे प्राणांचं स्वरूप आहे. पण आता सांगा की वीज सगळ्या घराला आपल्याला एनर्जी पुरवते. एसी चालवतीये, फ्रीज चालवतीये, हीटर चालवतीये, कुकिंग रेंज वगैरे चालवतीये, सगळं चालवतीये. जिथे जशी पाठवू तसं ती काम करते, तिथे ती एनर्जी पुरवते. मग वीज जी आहे तर तिला आपण जिवंत म्हणू का, चेतन म्हणू का,
ती एवढी एनर्जी पुरवतीये म्हणजे अजिबात नाहीये. वीज अचेतनच आहे. ती ज्यांना एनर्जी पुरवते ती इन्स्ट्रुमेंट्स पण अचेतन आहेत, मला दिसतायत ती. पण देहाच्या बाबतीत देखील प्राण अचेतन आहेत, कारण ते रजोगुणापासून आणखीन वायू तत्वापासून झालेले, त्यामुळे ते अचेतन आहेत. आणखीन ते ज्यांना एनर्जी सप्लाय करतात असा जो स्थूल देह आहे तो अचेतन आहे, हे आपण आत्ताच पाहिलं. प्राणमय कोशात कर्मेंद्रिय पण येतात. जिथे हालचाल आहे हा प्राणमय कोश आहे, कर्मेंद्रियात हालचाल आहे. सगळी इंद्रिय आपली कर्म करत असतात, पंचकर्मेंद्रिय. ती देखील जर का आपण विचार करायला लागलं ती पण अचेतनच आहेत. आपण तत्वविवेकात पाहिलं होतं की कर्मेंद्रिय कुठच्या कुठच्या महाभूतापासून झालेली आहेत. आधीची जी 2 प्रकरण आहेत दोन्ही प्रकरणात हा विषय येऊन गेलेला आहे की ज्ञानेंद्रिय काय कर्मेंद्रिय काय ही कोणत्या ना कोणत्या तरी महाभूतापासून झालेली आहे. मग जे जे भौतिक आहे, भौतिक ज्याला म्हणतो आपण, म्हणजे पंचभौतिक, म्हणजे जे जे निर्माण झालेलं आहे तर ते कधीतरी जाणार आहे, अचेतन आहे ते. मग हा अचेतन जो प्राणमय कोश आहे तर त्याला मी कसं काय म्हणायचं? हिरण्यगर्भवादी प्राणमय कोशवाले म्हणतात त्यांना. प्रश्नोपनिषदात पण प्राण आणि रई अशी जोडी सांगितलेली आहे. तिथे प्राणांना सूर्य म्हटलाय, आणखीन ह्याला प्रकृतीला चंद्र म्हटलेलं आहे, कारण ते परप्रकाशित आहे प्रकृती म्हणून. आणखीन प्राण जे आहेत तिथे बऱ्याच वेळा त्याचा अर्थ आत्म्याशी संबंधित पण आहे. आत्मा जो आहे तर तो चेतन आहे, त्याच्याकडनं ऊर्जा जी असते तर ती प्राण सगळ्या देहाला पुरवतात, म्हणून प्राणमय कोश पण आत्मा नाही. समर्थ म्हणतात सख्य तो समास सख्य भक्तीच्या ह्याच्यात की देवाच्या सख्यत्वासाठी पडाव्या जीवलगासी तुटी सर्व अर्पावे शेवटी प्राण तोही वेचावा. म्हणजे देवाच्या सख्यत्वासाठी प्राण वेचावा ह्याचा अर्थ देवाचं सख्यत्व मला मिळायचं आहे, म्हणजे मी जी आहे देवाच्या सख्यत्वासाठी प्रयत्न करणारी ती प्राणांहून वेगळी आहे. माझे प्राण कासावीस होतात. आता उकाडा इथे सुरू झालाय. उकाडा सुरू झाल्यानंतर घामाघूम झाल्यानंतर कासावीस व्हायला होतं. माझे प्राण कासावीस झाले, मी नाही कासावीस झालेली, प्राणांचं होत आहे. जे माझं आहे ते मी नाहीये. प्राण जे आहे तर ते पूर्ण अचेतन आहे. आपण गाढ झोपेत असलो, आणखीन कोणी हाका मारल्या ऐकू सुद्धा येत नाहीत कधी कधी, जर का गाढ झोप लागली तरी. प्राण तर जागे असतात आपले, श्वासोच्छ्वास चाललेला असतो, देहातल्या आतल्या क्रिया चालू असतात, हृदय चालू असतं, सगळं चालू असतं प्राणांची कार्य. पण तरी देखील प्राणांना कळत नाही की कोणीतरी हाक मारताय, कोणीतरी आलाय, काहीही प्राणांना कळत नाही. ज्ञानेश्वरी तोवी आहे ना की उर्वशी आहे का सर्प आहे हे गाढ झोपलेल्या माणसाला कळत नाही. कारण प्राण जरी जागे असले तरी प्राण अचेतन आहेत, आणखीन त्यांना ज्ञान घेण्याची क्षमताच नाहीये त्यांच्याजवळ. तर त्यामुळे प्राण म्हणजे आत्मा नाही, तो एक कोश आहे. विचारांनी तो बाजूला काढायचा. ज्या अर्थी प्राण माझे कासावीस होतात त्या अर्थी मी प्राणांहून वेगळी आहे, मी प्राणमय कोश नाही. जर का माझे प्राण जातात, माझे जातात, मी नाही जात. प्राणांच्या बरोबर इंद्रिय जातात, पण याचा अर्थ मी जाते असा नाही. मी सगळीकडे व्यापून आहे, मी ब्रह्म आहे. पडलेल्या देहात देखील ब्रह्म आहे, म्हणून तो देह दिसतोय, शवरूपाने तो दिसतोय, कारण त्याच्यातही ब्रह्म आहे, ब्रह्म व्यापक आहे. त्याच्या सतचा आविष्कार म्हणून आपल्याला तो पडलेला देह दिसत असतो. आता ही आपण प्राणमय कोश पाहिला तर त्याच्यातल्या इंद्रियांचाही विचार, कर्मेंद्रियांचा विचार करायला लागतो. कर्मेंद्रिय हालचाल करताना दिसतात आपल्याला, पण आत्ताच पाहिलं की शेवटी ती जी आहे ती साधन आहे.
आणि ही साधनं जी आहेत ती अचेतन आहे. ती साधनं वापरणारा जो आहे तो चेतन आहे. पुन्हा कर्मेंद्रिय गाढ झोपेत हालचाल करू शकत नाहीत, म्हणजे त्यांना आज्ञा जाऊ शकत नाही की अमुक एक पदार्थ घे म्हणून. झोपेतल्या झोपेत प्रतिक्षिप्त क्रियेने डास मारणं वगैरे होऊ शकतं, किंवा या कुशीवरनं त्या कुशीवर वळणं हे प्रतिक्षिप्त क्रियेने होतं. तिथे प्रत्यक्ष त्याला आज्ञा मनोबुद्धीकडनं मिळत नसते. तर देहाच्या पातळीवरती तसंच होतं. पण म्हणजे कर्मेंद्रिय जी असतात तर ती लय पावलेली असतात. मग जे येतं आणि जातं ते आत्मा कसं असेल? जे अचेतन आहे ते आत्मा कसं असेल? जे पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे, 3 गुणांचं बनलेलं आहे, ते आत्मा कसं असेल हा विचार करायचा. आणखीन मग प्राणमय कोश म्हणजे मी नाही हा विचार पक्का करायचा. प्राणमय कोश आहे तो शरीराला ऊर्जा पुरवतो, अत्यंत आवश्यक आहे. प्राण क्षीण झाले म्हणतात. क्षीण झाले म्हणजे जायची वेळ आली असं म्हणूया, किंवा आजारांनी एनर्जी कमी पडायला लागली कर्मेंद्रियांना. पण शेवटी प्राण जे आहेत तर त्यांना अचेतनत्व त्यांचं हे जात नाही. आपोमय प्राण म्हणून म्हटलेलं आहे. म्हणजे प्राण जे आहेत तर ते जलापासून निर्माण होतात. पाणी आपल्याला माहितीये महाभूताचा आहे एक, त्याच्यापासून निर्माण झालेले प्राण. आणखीन सगळी पंचमहाभूतांपासून निर्माण झालेली कर्मेंद्रिय, हा जो प्राणमय कोश आहे हा पूर्ण अचेतन आहे, म्हणून तो मी असणं शक्य नाही. हा सूक्ष्मदेहाचा भाग आहे. सूक्ष्मदेहात 3 कोश येतात, एक प्राणमय, त्याच्याहून जर असा सूक्ष्म मनोमय, आणि त्याच्याहून सूक्ष्म जो आहे तो विज्ञानमय. हे 3 कोश सूक्ष्मदेहात येतात. सूक्ष्मदेहाला आपल्याकडे जास्तीत जास्त आपण महत्व देतो. ह्याला कारण सगळ्या आपल्याला हालचाली म्हणा, मनाचे व्यापार म्हणा, बुद्धीचे म्हणा, हे सगळे या सूक्ष्मदेहाकडनं होत असतात. म्हणून सूक्ष्मदेह खूप महत्व आहे. आता पुढला आहे तो आता मनोमय कोश. प्राणमय कोशाच्याहून सूक्ष्म जो आहे तो मनोमय कोश. त्याच्यात काय काय येतं? 5 ज्ञानेंद्रिय, आणखीन मन, हे त्याच्यात येतं. हा मनोमय कोश जो आहे तर भ्रम वगैरे जे होतात ते मनोमय कोशाला होतात. मला वाटलं असं, अशा पद्धतीने आपण बोलतो. वास्तविक तसं नाहीये, पण मला वाटलं, भास झाला, मनोमय कोश तिथे काम करतो. कारण कल्पना करणं हे मनाचं काम आहे. यासाठी मनाला वळवायला लागतं आपल्याला. समर्थ म्हणतात की स्फुरे विषयी कल्पना ते अविद्या, स्फुरे ब्रह्मरे जाण माया सुविद्या, मुळी कल्पना 2 रूपे तेची झाली, विवेके परी सत्स्वरूपी मिळाली. फार महत्वाचा श्लोक आहे हा, मनाच्या श्लोकातलाच आहे हा. की स्फुरे विषय म्हणजे मन जर का विषयांचा विचार करायला लागलं तर ती अविद्या माया आहे, ती बांधते आपल्याला. आणि तेच जर का परब्रह्माचा विचार करायला लागलं, ईश्वराचा विचार करायला लागलं, तर ती सुविद्या माया आहे आणि ती सोडवते. पण दोन्ही कल्पना आहेत. मुळी कल्पना 2 रूपे त्याची झाली, म्हणून विवेकाची कल्पना करण्याचं काम जे आहे तर ते करावं. वाया मन हे नाव, येरवी हे कल्पनाची सावयव, जयाचे निसंगे जीव दशा वस्तू, म्हणून माऊली म्हणतात. मनाला आपलं म्हणा तुम्ही नाव द्या, पण वास्तविक पाहता ती केवळ कल्पना आहे. कल्पनेच्या शिवाय तिथे दुसरं काहीही नाही. आणि ह्या तिच्या कल्पनांच्यामुळे परब्रह्म वस्तूला जीवदशा येते. कारण ती कल्पना ज्या तिच्या होतात त्या सगळ्या विषयांच्या बाबतीत होतात, म्हणून ती ब्रह्माला बांधते. म्हणजे आत्म्याला म्हणूया, जीवात्मा हा जास्त बरोबर शब्द आहे, तर त्याला बांधते. म्हणजे मी देह आहे ह्या कल्पनेने, जग सत्य ह्या कल्पनेने, मी कर्ता आहे ह्या कल्पनेने पूर्ण बांधून टाकते. ह्याला कारण आहे त्या मनाच्या कल्पना. माऊलींची दुसरी एक ओवी आहे की येथ मन हे मुद्दल जाय, तरी अहम भाव के आहे. मन हे मुद्दल आहे, ह्या सगळ्याचं मन हे मुद्दल आहे. किंवा दुसरं एक फार सुंदर ओवी आहे
की जेथ मनोरूप पटू फाटे, कोणाला तरी आठवेल, जाऊन दे. म्हणजे त्याचा अर्थ हा आहे की जैसे सरोवर आटे प्रतिमा नाही, तसं आहे हे की मनोरूप पटू फाटला की ते चित्र संसार, जेथ हे संसार चित्र उमटे तो मनोरूप पटू फाटे, जैसे सरोवर आटे मग प्रतिमा नाही. म्हणजे संसार चित्र ह्या मनोरूप कापडावरती उमटलेलं आहे. तेच जर का कापड फाटलं तर त्या संसार चित्राचं काय होईल? असून नसल्यासारखं होणार आहे. उपमा फार छान दिलेली आहे की सरोवर आटल्यानंतर त्याच्यात ज्या प्रतिमा पडल्या होत्या पाण्यामध्ये, प्रतिबिंब सुंदर दिसतात अगदी पाण्यात पडलेली, तर ते आटून जातात, ती नाहीशी होतात. तसंच मनाचा जेव्हा पट फाटतो तर त्यावेळे त्याच्यावरचं संसार चित्र देखील नाहीसं होतं, कामाचं उरत नाही. जरी ते अंधुक दिसलं तरी देखील त्याच्यातनं काहीही निष्पन्न होत नाही. ते मला भिंतीवरती लावता येणार नाहीये, त्याचा काही उपयोग होणार नाही. म्हणून संकल्प करणारं हे जे मन आहे त्याची कल्पना जर का परब्रह्माकडे वळवली तर ते आपल्याला सोडवतं, हे लक्षात घ्यायचं. हा मनोमय कोश जो आहे, मनाच्या बाबतीत अनेकांनी अनेक पद्धतीने म्हटलेलं आहे. अर्जुनाने देखील म्हटलेलं आहे की मन जे आहे ते बलवत दृढम तस्याहम निग्रहम मन्ये वायोरिव सुदुष्करा, की प्रमाथी बलवत दृढम, हे 3 शब्द अर्जुनाने वापरले. चुका करणारं अत्यंत बलवान, दृढ, ओढ घेतं, खेचून नेतं. त्याच्यावरती भगवंताने काय उत्तर दिलंय? अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येण च गृह्यते. मान्य आहे तुझं म्हणणं, पण त्या मनाला वळण लावण्याचं काम अभ्यास आणि वैराग्य या 2 गोष्टींनी होतं. हे आपल्यासाठी आहे. हा मनोमय कोश जो आहे तो आत्मा नाहीये, पण त्या मनोमय कोशाला ताब्यात ठेवण्यासाठी अखंड अभ्यास. मी मन नाहीये हा विचार, मी मनोमय कोश नाहीये, मी त्याच्या मागे असलेलं परब्रह्म आहे, ज्याच्या सत्तेवरती, ज्याच्यामुळे त्याला चैतन्य आलेलं आहे, ते तत्व मी आहे. हा विचार त्याच्याबद्दल ठेवायला लागतो. आणखीन ह्या मनाचं काम जे आहे तर ते दुहेरी आहे. ज्ञानेंद्रियांच्याकडनं मन संदेश घेतं, काय दिसतंय, काय ऐकू येत आहे. आणखीन तो संदेश बुद्धीकडे पोचवतो. बुद्धी त्याच्यावरती निर्णय घेते. हा निर्णय मन कर्मेंद्रियांच्याकडे पोचवतो. म्हणजे ज्ञानेंद्रिय, मन, बुद्धी, मन, कर्मेंद्रिय, अशी ती साखळी चालते. आता ही मधली साखळीची चेन जर का आपण निरुपयोगी केली तर विषयांचा त्रासच होणार नाहीये. म्हणून मनाचं महत्व फार आहे. समर्थांनी जे मनोबोध म्हणून लिहिलेलं आहे, मनाचे श्लोक ज्याला आपण म्हणतो, त्याचा विचार केला तर मनाला बाळा रे करत करत समजावून सांगून तू कसा वाघ हे सांगितलेलं. आणि ते ह्या दृष्टीने आहे की त्या मनाला जर का आपण वळण लावलं तर मन बुद्धीपर्यंत घेऊन सुद्धा जाणार नाही विषयांची माहिती. करायचं आहे काय, मला तिथे पाहायचंच नाही, हे मनाचं मन होतं. कारण सगळे संकल्प मला हे हवाय, हे मनाचं काम. मग हे घ्यावं का ते घ्यावं, अशा पद्धतीने विकल्प, हे मनाचं काम आहे, हे मनाचं स्वरूपच आहे. संकल्प विकल्पात्मका वृत्ती सा मनहा म्हणून म्हटलेलं आहे की जी वृत्ती अखंड संकल्प करते, त्याच्याबद्दल पर्याय शोधतीये, हे करावं का ते करावं, असं का तसं, जावं का नाही, हे सगळेच आहे हे मनाचे विचार आहेत. आणि हे जे मन आहे ह्याला ताब्यात आणलं तर परमार्थ फार सोपा. थोडे आहे चित्त सहाय्य झाली. या चित्त मन हे जर का सहाय्य झालं तर मग परमार्थ कठीण राहत नाही. श्रुती सांगतात की जे चंचल मन असतं त्याला परमार्थ साध्य होत नाही, तेव्हा ते जेव्हा शांत होतं तेव्हा परमार्थ साध्य होऊ शकतो. आणि शांत होण्यासाठी उपासना आहे. मनाला जो अभ्यास करायचा आहे तर तो उपासनेच्या दृष्टीने आहे. आणि तो अभ्यास भगवंताच्या बद्दलचा जर का आपण तिथे त्याला
वळवलं, विषयांचं चिंतन करण्याच्या ऐवजी जर का भगवंताचं चिंतन करायला शिकवलं त्याला, तर मन शांत व्हायला लागतं, शुद्ध व्हायला लागतं, निष्काम कर्माने, निष्काम उपासनेने. आणि मग असं मन जे आहे तर ते आपल्याला जिथे जायचं आहे तिथे घेऊन जात असत. आता हे मन जे आहे तर त्याच्याबद्दल आपल्याला विचार करता येतो की मन कशापासून झालेलं आहे. परत ते वायू तत्वाचं आहे, चंचल आहे ना. चंचलम ही मनः कृष्ण आहे, प्रमाथी बलवत दृढम जे म्हटलं आहे ते अत्यंत चंचल आहे, म्हणून वायू तत्वाचं आहे. आणखीन रजोगुणाचं आहे. असं हे जे मन आहे तर जर का ते पंचमहाभूतांपासून झालेलं आहे तर त्याला चेतन कसं काय म्हणता येईल आपल्याला. बरं, दुसरं जे आहे की ब्रह्म जे आहे, सतरूप जे आहे, तर ते आहे आणि आहे. मन तसं आहे का? मन जे आहे तर ते झोपेत पूर्णपणे विलीन होऊन गेलेलं असतं. आपल्या मनाला काहीही कळत नसतं, मला काही कळलं नाही अशी आपली रिॲक्शन असते उठल्यावर, गाढ झोपेतनं उठल्यावर. म्हणजे मन जे आहे तर ते कायम टिकणारं नाहीये आणि पंचमहाभूतांचं बनलेलं आहे, येणारं जाणारं आहे. हेच जर का आपण विचार करायला लागलो तर ते आत्मा असणं शक्य नाहीये, ते ब्रह्म असणं शक्य नाहीये, कारण ते ब्रह्माच्या लक्षणांशी जुळत नाही, हे आपल्याला नक्की कळतं. बाकीच्या ह्याच्यासारखंच आपण मनाला देखील माझं मन म्हणतो. आज माझ्या मनाला चैन नाही पडत आहे, माझं मन म्हणतो. मग माझं मन जर का म्हणतोय तर ते मी कसं असेल? माझी साडी मी म्हणतेय, ती मी कशी असेल? ती मी वापरतेय, तशी मन हे माझी वापरायची गोष्ट आहे, ते म्हणजे मी नाहीये. अशा पद्धतीने जर का आपण विचार करायला लागलं तर आपण मनापासून, मनोमय कोशापासून दूर. त्याच्यात ज्ञानेंद्रिय पण आहे. पुढला जो कोश आहे तो आहे विज्ञानमय कोश, आणि विज्ञानमय कोश त्याच्यात पण ज्ञानेंद्रिय आणखी बुद्धी आहे. हे जे कोश आहेत हे सत्वगुणाचे आहेत. ज्ञानेंद्रिय काय किंवा बुद्धी काय, सत्वगुणाची. सगळं वास्तविक पाहिला तर हा सूक्ष्म देह जो आहे तर तो विशेषतः अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त वगैरे ते सत्वांशापासून बनलेले, सत्वाचं प्राधान्य आहे तिथे. मनात सुद्धा जरी रजोगुण आपण त्याला दिला तरी तिथे सत्वाचं प्राधान्य आहे. आणि बुद्धी तर ज्ञान करून घेणारी आहे, तिच्यात सत्वगुण हवाच. आता ती जास्त रजोगुण वगैरे स्वीकारायला लागली तर ती आज्ञा देईल मनाला दिखाऊ गोष्टींकडे धावण्याची, विषयात रमण्याची, माझं माझं करण्याची. हे गुणांच्यावरती अवलंबून आहे. म्हणजे ह्या सगळ्याचा विचार परस्परांशी संबंधित आहे हे लक्षात घ्यायचं. आता बुद्धी जी आहे तर ती मनाहून सूक्ष्म आहे, कारण मन आपले जे सगळे बाहेरचे संस्कार आहेत ते माहिती जी आहे ती बुद्धीकडे घेऊन जातं आणि बुद्धी निर्णय घेते, आणखी मन पुन्हा वाहकाचं काम करतं, हे आपण पाहिलं. बुद्धी मनाहून सूक्ष्म. आणि ज्ञानेंद्रियांचा संबंध मनाशी पण आहे आणि बुद्धीशी पण आहे, म्हणून मनोमय कोशात पण ज्ञानेंद्रिय आहेत, आणखी विज्ञानमय कोशात पण ज्ञानेंद्रिय. पण मनोमय कोशाचा मुख्य घटक मन हा आहे, आणखीन विज्ञानमय कोशाचा मुख्य घटक जो आहे तर तो बुद्धी आहे. यातलं एक साधन आहे, मन हे साधन आहे, आणखीन बुद्धी करता आहे. तर त्याच्यामुळे ह्याचे दोन कोश केलेले आहेत. जर अंतःकरणाचाच भाग जरी असला तर त्याचे दोन कोश केले आहेत, कारण त्यांची कार्य तशी आहेत, या दृष्टीने ते केलेले आहे. आणि बुद्धी जी आहे ती तेज तत्वाची बनलेली, सत्वगुणाची झालेली आहे. आणि पुढे माऊलीने म्हटलं की जे तेज तत्वाची आधी सत्वगुणाची वृद्धी जीवा आत्मयाचे संधी वसवित असेचे. बुद्धी जी आहे तर ती आत्म्याचं प्रतिबिंब घेते, आणि असं असल्यामुळे आत्मा आणि जीव यांना कनेक्ट करणारं जे आहे ती बुद्धी आहे. बुद्धीमधलं प्रतिबिंब असल्यामुळे आपल्याला चैतन्य मिळतं. चेतना जी आहे, जिवंतपणा जो आहे तो त्या बुद्धीतल्या चिदाभासामुळे मिळतो. आपण चिदाभासाचा विचार तत्वविवेकाच्या वेळेस केलेला आहे.
तेव्हा हा जो चिदाभास आहे ह्याच्यामुळे आपल्याला चैतन्य मिळतं, कारण तो आत्म्याचा प्रकाश आहे, ज्ञान प्रकाश आहे तिथे. म्हणून आपल्याला त्याचे गुण त्या प्रतिबिंबातून मिळतात. आणखीन ते थोड्या प्रमाणात असतील, पण त्याचे गुण आहेत ते आपल्याला ते मिळत असतात. बुद्धीमध्ये पडलेलं आहे, म्हणजे बुद्धी जी आहे ती कनेक्टिंग आहे, जीव आणखीन आत्मा. म्हणून जीवा आत्मयाचे संधी वसवित असे जे, असं माऊलींनी इथे म्हटलेलं आहे. तेज तत्वाची आहे, सत्वगुणाची आहे. ही बुद्धी जर का आपण व्यवस्थित वापरली, आपण कशी वापरतो याच्यावरती, आपण कुठे जाऊ ह्याच्यावरती बुद्धी चळणं म्हणतात. चळली म्हणजे योग्य मार्गावरनं ती घसरते. पण तीच बुद्धी जर का आपण योग्य मार्गावरती ठेवली, परमार्थात ना प्रवास करताना आपल्याला झापडं लावायला लागतात, चक्क अगदी अशी. इकडे पाहायचं नाही, तिकडे पाहायचं नाही, समोर पाऊल वाट जी अगदी आहे त्याच्यावरनं चालत राहायचं. इकडे हे विषय आहेत, तिकडे ते विषय आहेत, तिकडे आणखीन काही आहे, कुठेही लक्ष द्यायचं नाही. आपल्याला जे साध्य आहे ते साध्य होईपर्यंत इकडे तिकडे जायचं नाही. याला मनाचा निग्रह लागतो, म्हणून मनाचं महत्व आहे. याला बुद्धीचे निर्णय लागतात, म्हणून बुद्धीचे महत्व आहे. आणि हे जर का आपण करत गेलो तर आपल्याला निश्चितपणे पोचता येतं तिथपर्यंत. म्हणून ही जी बुद्धी आहे, या बुद्धीत आत्म्याचा ज्ञान हा गुण उतरलेला असतो. चिदाभासाच्या मुळे तो ज्ञान गुण उतरलेला असतो. आणखीन म्हणून ती निर्णय घेऊ शकते. आता बुद्धी, आता आपण पाहिलं की पंचमहाभूतिक आहे. पंचमहाभूतिक आहे म्हणजे अचेतन आहे. परत ती देखील झोपेमध्ये पूर्ण लीन होते. बुद्धी जर का काम करत असते व्यवस्थित, तर स्वप्नातले गोंधळ, म्हणजे वडाची साल पिंपळाला जी स्वप्नात लागते तसं झालं नसतं. बुद्धी तिथे पूर्ण जागृत नसते, आणि गाढ झोपेत सुषुप्तीत तर लीनच झालेली असते. म्हणजे ती येणारी जाणारी आहे, चळणारी आहे. माझ्या बुद्धीने मला दगा देते, कधी कधी आठवत नाही, फार वेळा हल्ली तर आठवत नाही. म्हणजे अशी जी बुद्धी आहे, बदलणारी बुद्धी आहे, माझी बुद्धी आहे, ती मी असणं शक्य नाहीये. पंचमहाभूतिक बुद्धी आहे, ती मी असणं शक्य नाहीये. बरोबर आहे. हा जर का आपण विचार केला संपूर्ण, तर हे जे कोश आहेत, आतापर्यंत आपण 4 कोश पाहिले: अन्नमय, प्राणमय, मनोमय, आणखीन विज्ञानमय. निकष सगळ्याचे एक आहेत, कायम टिकलं पाहिजे आत्म्याच्या. त्यांना आत्मा जर का मानायचा असला तर आत्म्याचे गुण तिथे दिसले पाहिजे, त्रिकाला बाधित असले पाहिजे. त्यांचं स्वरूप असं येणारं जाणारं नको, पंचमहाभूतिक नको. त्यामुळे ते आत्मा असणं शक्य नाहीये हा विचार. आता मन आणि बुद्धी हे अंतःकरणाचे असले तरी देखील त्यांचे 2 भाग का मानलायत, कोश मानलायत. आता आपण पाहिलं की अंतःकरण करता झालं की तिथे बुद्धी असते. बुद्धी, कर्तृत्व जे आहे ते बुद्धीच्याकडे जातं. बुद्धी म्हणते की माझ्यासारखं हे काम करणारं कोणी नाही, हे मी करणार आहे, किंवा हे माझ्याच्याने होणार नाही. सगळ्या पद्धतीने बुद्धी आपली बोलत असते. आणि मन जे आहे ते साधन आहे, कारण ते संदेशवाहक आहे. असं असल्यामुळे त्या दोघांचे 2 कोश आहेत. आता हे साधारणपणे मन हे बाहेर आहे, बुद्धी आत आहे. पण कधी कधी मन हे आत असतं, सूक्ष्म जास्त, बुद्धी जास्त ही होते. म्हणजे संकल्प जोपर्यंत असतात तर तोपर्यंत मन मुख्य असतं. आणखीन निर्णय घ्यायचा असतो तेव्हा बुद्धी मुख्य असते. या पद्धतीने त्यांचं महत्वही बदलत राहतं. म्हणजे मन आणखीन बुद्धी जरी अंतःकरणाचेच घटक असले तरी देखील त्यांचं स्वरूप वेगळं आहे, त्यांची कामं वेगळी आहेत, त्यांचं ओरिजिन वेगळं आहे. एक आहे तर ते रजोगुण तिथे थोडाफार येतो. जरी मुळात सत्वगुणाचं बनलेलं असलं तरी तिथे रजोगुण पण कार्य करत असतो मनाच्या बाबतीत. वायू तत्वाचं आहे, बुद्धी आहे ती तेज तत्वाची आहे, म्हणजे पंचमहाभूतांचीच आहे शेवटी. हा सगळा जर का विचार केला तर विज्ञानमय कोश सुद्धा आत्मा नाहीये. शेवटचा जो कोश आहे तो आनंदमय कोश. त्याच्याबद्दल आता पुढल्या वेळेस आपल्याला विचार करायला लागेल, कारण
आपला वेळ आता संपलेला आहे. काही प्रश्न नसले तर आनंदमय कोशाचा विचार करता येईल आपल्याला, नाहीतर पुढल्या वेळेस. आपण कुठल्या श्लोकावर होत आता? सॉरी, उप्स, सॉरी. आतापर्यंत आपला हा 8वा झाला. 8वा. थँक्यू. आता आनंदमय एक कोश घेऊन टाकला तर पूर्ण होतं मग 5 कोश. तो पूर्ण करायचा ह्या दृष्टीने आपण विचार नाही करत. आपण जो जास्त विचार करतो ते समजलं पाहिजे. म्हणजे आज झालेलं किंवा काल झालेलं वगैरे ह्याच्यात जर का काही शंका असल्या तर त्या विचारून घ्या. कोणाला नसल्या तर मग आपण जाऊ पुढे. पल्लवी बोलतेय, विचारू? बोल. याला विज्ञानमय असं का म्हटलं? म्हणजे विज्ञान, हा, आणि विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान. ओके. बुद्धी ज्ञान करून घेणं हा तिचा धर्म आहे की नाही. म्हणजे विज्ञान हे आपलं फिजिक्स या अर्थी नाहीये. विशेष ज्ञान, सगळी जी ज्ञान होतात तर ती बुद्धीच्यामुळे होत असतात, म्हणून त्याला विज्ञानमय म्हटलेले. बुद्धी जिथे प्रमुख आहे तो विज्ञानमय. ओके. एक विचारायचंय सुजाता देवधर, हा, की आपण पहिल्या ह्याच्यात पाहिलं की प्रारब्ध पहिल्यांदा ठरलेलं असतं, ते कर्मानुसार माणसाला पुढचा जन्म मिळतो. हो. पण आपल्याला 8वा जो अध्याय आहे गीतेचा, त्याच्यामध्ये स्मरण मुक्त्वा कलेवरम असं जे म्हणलेलं आहे की तुम्ही जेव्हा माझं स्मरण सतत करत राहाल तेव्हा तुम्ही मला येऊन मिळाल. होय. तर ते कसं? मग आत्ताच मी सांगितलं ना की परमार्थाला प्रारब्ध अडवू शकत नाही. अडवू शकत. तिथे काय म्हटलेलं आहे? स्मरण मुक्त्वा कलेवरम यः प्रयाती वगैरे म्हटलेलं, बरोबर आहे. मग त्याच्या स्मरणात मृत्यूकाली त्याचं स्मरण होणं हे किती शक्य आहे? विचार करा. जर का आयुष्यभर स्मरण केलं नाही तरच ते शक्य आहे. हा, आयुष्यभर केलं तरच शक्य आहे. आयुष्यभर स्मरण करणं म्हणजेच परमार्थाची साधना करणं आहे. आणखीन दुसरी एक गोष्ट आहे, कधी कधी थोडासा अर्थवाद ज्याला म्हणतात, थोडीशी स्तुती जास्त, म्हणजे केवळ त्याच नेहमी उदाहरण दिलं जातं ते अजामेळाचं दिलं जातं, बरोबर आहे. तर अजामेळाची कथा जर का भागवतात पाहिली तर अजामेळ मूळचा ब्राह्मण सच्चिल होता. त्याच्यानंतर तो बिघडला. आणखीन जेव्हा नारायणाच्या दूतांनी यमदूतांना घालवलं त्यानंतरच त्याचं आयुष्य जे आहे तिथे तो मुक्त झालेला नाहीये. तो जगला यमदूतांना घालवून दिल्यामुळे, आणि त्याच्यानंतरच त्याचं आयुष्य पूर्ण पश्चाताप दग्ध झाल्यानंतरचं आयुष्य पूर्णपणे त्याने स्वतःला वाहून घेतलं विष्णूच्या स्मरणात. आणखीन नंतर तो ज्ञानी झाला, मुक्त झाला. आलं लक्षात? म्हणजे केवळ ऍक्सिडेंटनी नाव घेतलं देवाचं म्हणजे मुक्त झाला असं होत नाही. त्याला अर्थवाद म्हणतात की नामाच्या स्तुतीसाठी किंवा शेवटी नाम घेतल्यानंतर काय होतं ह्याची जरा जास्त स्तुती करावी, लोकांना प्रेरणा द्यावी, ह्या दृष्टीने अशा तऱ्हेच्या कथा सांगितल्या जातात. पण त्याच भागवतात ही पुढली पण गोष्ट आहे की नंतर त्याने पूर्ण अभ्यास केला, सगळे आपले चुकीचे मार्ग सोडले आणि तो मुक्त झाला. कर्म चांगलं करत राहिला. हो, नंतर तो बदललं त्याने स्वतःच, पूर्ण बदलला. तो प्रारब्ध बदललं म्हणण्यापेक्षा सुद्धा क्रियमाण स्वातंत्र्यात त्यांनी ईश्वराकडे हे केला. परमार्थाला प्रारब्ध नाही बंधन करू शकत. असं प्रारब्ध जे आहे ते आपल्या देहापुरतं मर्यादित असतं. मनाने सुद्धा ते स्वीकारायचं की नाही हे आपल्यावरती अवलंबून. देहाच्या बाबतीत काहीतरी घटना घडेल, ती सुखदायक दुःखदायक हे मन ठरवतं. आणि मनाने जर का ठरवलं की जे होत आहे ते देहाला होत आहे, मला काय करायचंय, मी परमेश्वराच्या चिंतनात राहणार, तर आपल्याला दुःख होत. आणि म्हणून एकनाथ महाराज म्हणतात, तुकाराम महाराज म्हणतात की
संचित प्रारब्ध क्रियमाण अवघा झाला नारायण. सगळंच जे कर्म आहे ते नारायण रूप होतं, कारण ते माझ्यापर्यंत पोचतच नाही, ते देहापर्यंत राहत. मी पल्लवीच बोलते परत. मी तुमची कुठेतरी नावं येतात खाली अगं. ओके. मी कुठेतरी वाचल्यासारखं मला असं आठवत आहे की मन सुद्धा अन्नमय, म्हणजे अन्नापासूनच तयार होतं, तर ते आणि प्राण बरोबर आहे. सुद्धा कामक, कारण प्राण ही जी ऊर्जा आहे अपोमय पण- प्राण, हा अन्नमय सौम्य मनः अपोमय प्राण. पण मग ते अन्नापासूनच का दोन्ही? आता प्राण अपोमय एवढ्यासाठी म्हटलेलं आहे. आपण लॉजिकली विचार करूया. देह जो आहे हा अन्नापासून जगतो, अन्नात टिकतो, आणखीन अन्नात जातो, आपल्याला पटतं. जर का आपण अन्न घेतलं नाही काही दिवस तरी सुद्धा आपण जगू शकतो, पण प्राण गेल्यानंतर आपण जगत. पाणी आपण प्यायलं नाही तर प्राण जाण्याचा चान्स किती असतो, बरोबर आहे. पाणी जर का आपल्याला मिळालं नाही तर अन्नाच्या वाचून एक वेळ जगेल, पण पाण्या वाचून आपण जगू शकत नाही, वायू वाचून जगू शकत नाही अजिबात. म्हणून अपोमय प्राण आहे. ओके. उपनिषदात ते दोन्ही आहे, अन्नमय सौम्य मनः अपोमय प्राण. मला वाटतं तैत्तिरीय असावं. अन्नमय हे आहे मन, ह्याच्यासाठी तिथे प्रयोग देखील आहे. त्यांनी सांगितलं, मुलाला हे प्रश्न होते त्यांनी सांगितलं की तू 15 दिवस काहीही खाऊ नको, पाणी हवं तेवढं, आणि नंतर माझ्याकडे ये. त्याप्रमाणे तो गेला. तिथे त्यांनी सांगितलं की अमुक अमुक ऋचा म्हणून दाखव. त्याला काहीही म्हणता आली नाही, त्याला आठवलंच नाही. त्याच्यावरती वडिलांनी सांगितलं की ठीक आहे, आता तू जा, अन्न घे, जेव वगैरे, आणि नंतर मग माझ्याकडे सावकाश. त्याप्रमाणे तो गेला. आधी गेला तो अगदी कसा तरी वीक झालेला असा होता. अन्न वगैरे घेतल्यानंतर जरा बरा गेला. मग त्याला वडिलांनी सांगितलं आता ती ऋचा म्हण. त्याला ती आठवली, कारण त्याचं मन काम करायला लागलं. तोपर्यंत त्याची एकच जीवनकला शिल्लक राहिली होती, 15 दिवस अन्न न खाल्ल्यामुळे. आणखीन त्या कलेच्या आधाराने तो जिवंत होता, पण पूर्ण क्षीण झालेला होता, मन काम करेन असं झालं होतं. आणि अन्न खाल्ल्यानंतर पुन्हा त्याला मन त्याचं काम करायला लागलं, आणि त्याला आठवलं जे आपण पाठ केलं होतं. उपनिषद असं सांगतात की अन्न आपण जे खातो त्यातला सगळ्यात स्थूल भाग असतो तर तो विष्ठेच्या रूपाने आपण टाकून देतो. जो मध्यम भाग असतो तर त्याचं मांस बनतं, आणि जो सगळ्यात सूक्ष्म भाग असतो त्याचं मन बनतं. बुद्धाची पण तशीच गोष्ट आहे ना, ते खीर खाल्ल्यावर त्यांना बोध होतं. हो हो हो, आहे तशा तऱ्हेची गोष्ट. म्हणजे इथे आपण प्राण रजोगुणाचे, वायुतत्वाचे आणि अपोमय असं म्हणायला पाहिजे का? होय, म्हणजे ते रजोगुणी आहे. हो, त्यांच्या हालचालीमुळे ते वायू तत्व आणखीन ह्याचं घेतलेले आहे. ओके, हा, रजोगुणाचं. आणि मग वाणी तेजोमय म्हणजे आपण इथे कसं त्याचं एक्सप्लेन? वाणी तेजोमय, आता वाणीनी भाजतं की नाही लोकांना. आणखीन वाणीचं पण अशा पद्धतीचं आहे की जे घृत असतं, तूप, तर त्याचा जो स्थूल भाग असतो, म्हणजे मध्यम भाग वगैरे, हा, तर तो भाग अस्थीमधले जे मज्जा असते ना ती बनते त्याच्यापासून. आणखीन सगळ्यात सूक्ष्म भाग जो आहे तर त्याच्यापासून बुद्धी बनते, तेजतत्वाची बुद्धी. आणखीन ते जे तुपाने आपण पेटवतो ना दिवे, त्यातल्या सूक्ष्म भागाची, तरल भाग जो आहे त्याची बुद्धी बनते. त्यामुळे आपल्या शास्त्रात तूप खावं म्हणून हे केलेलं आहे. साजूक तूप म्हणजे अन्नशुद्धीसाठी खावं,
अशा पद्धतीने बसवून दिलेलं आहे की त्या निमित्ताने माणसं तूप खातील. सुंदर. प्राण कंठात आहे म्हणजे असं का म्हणतात? प्राण कंठाशी आले असं पण म्हणतो. कंठात आहेत नसं. कंठात आहेत ते प्रत्येक प्राण जे पंचप्राण असतात, बरोबर आहे. 5 मुख्य प्राण आणि 5 उपप्राण. तर त्या मुख्य प्राणांची जी जागा काही काही आहे ना, तर त्यातला एक प्राण जो आहे तो कंठाशी आहे, कंठात आहे. म्हणजे श्वास घेणं सोडणं वगैरे काम जो असतं ना, क्षुधा तृषा ते त्याचं काम आहे. घसा कोरडा पडतो आपला. आता समान जो आहे तो नाभिस्थानी आहे, कारण त्याला सगळं अन्न रस जो आहे तर तो सगळ्या शरीरभर पोचवायचा आहे. व्यान जो आहे तो सगळ्या सांध्यात आहे, कारण त्याला सांधे हलवायचं आहे. अशा पद्धतीने त्यांच्या कार्यावरनं त्यांची स्थानं पण ठरवून दिली. इंटरेस्टिंग. हे आपण उलट्या म्हणजे जसं मनोमय कोश आहे तर त्याचा असं जो अन्नापासून तयार झाला आपण असं आता म्हटलं, तर त्याचा असा उलटा हे करू शकतो का की अमुकच अन्न खाल्ल्याने त्याची चंचलता कमी होऊ शकते, असं काही होऊ शकतं का? आहे ना, रजोगुण कमी होतो ना. रजोगुणी अन्न खाऊ नये, तमोगुणी अजिबात खाऊ नये म्हणून जर म्हणतात तर ते अन्नाचा परिणाम होतो म्हणूनच म्हणतात. मनावरती परिणाम होतो, बुद्धीवरती परिणाम होतो. म्हणजे रजोगुण वाढला तर त्यांना प्रेरणा रजोगुणाची मिळते. मग बरोबर. म्हणजे आहार जो आहे हा केवळ जेवणाचा नाहीये, सगळ्या इंद्रियांचा आहार आहे. डोळ्यांनी आपण काय बघतो. थँक्यू. नमस्कार ताई. आता आपण पाहिलं की पाप पुण्य हे समान झाल्यावर मनुष्य देह मिळतो असं आपण आता समजून घेतलं. पण मग आपण दासबोधात पण हे शिकलो की नरदेह किंवा मनुष्य जन्म हा आपल्याला एकदाच मिळतो. मग त्यावेळी ते तिथे इथं कसं लागू होतं? मग मनुष्य जन्म आपल्याला एकदाच मिळतो असं दासबोधात कधीही लिहिलेलं नाहीये. नाही, किंवा असं किंवा खूप असं दुर्लभ आहे म्हटलंय. 84 लक्ष योनी फिरून मनुष्य जन्म मिळतो. मग ते असे किती जन्म होतात? म्हणजे असे मग का सारखे असे जन्मच येत राहतात म्हणून पाप भोगायला आणि पुण्य भोगायला? बरोबर. ती माकडाची आणखीन 2 मांजरांची गोष्ट आहे ना, माहितीये ना? आपलं मांजरांनी लोण्याचा गोळा पळवला आणि माकडाने तराजूत एकदा हे पारडं जड एकदा हे पारडं जड. तसं पाप पुण्याचं चालतं. अच्छा. वरती खालती म्हणजे वरच्या योनीतनं खालच्या योनीतनं, खालच्या योनीतनं सुद्धा कुठच्या योनीत जाऊ सांगता येत नाही. आणखीन चुकून जेव्हा समसमान होतं पारडं त्यावेळी मनुष्य जन्म मिळतो. तो दुर्लभ आहे. पण त्याचबरोबर म्हणजे हे एक्सेप्शन आहे की ज्यांनी खरोखरी मनापासून अभ्यास केलेला आहे त्याला भगवंतांनी आश्वासन दिलेलं आहे ना, शुचीनाम श्रीमताम गेहे. बरोबर. तर तिथे पाप पुण्य समसमान व्हायची अट भगवंतांनी स्वतः बाजूला ठेवली. म्हणजे नियम जे आहे तर त्यामध्ये जो खरोखरी प्रयत्न करतोय, मनापासून प्रयत्न करतोय, त्याचं जर का काही कारणाने अपुरं राहिलं, मृत्यू आला देहाला, तर त्याला मनुष्य जन्म याची शक्यता नाकारता येत नाही. नाकारता येत नाही एवढंच म्हणतीये. आलं लक्षात. धन्यवाद. म्हणजे आपल्याला घाबरायचं कारण नाही, पण त्याचबरोबर आपण अभ्यास व्यवस्थित केला पाहिजे ही अट आहे तिथे. हे महत्वाचं. हो. म्हणून आपण प्रयत्न आपल्याकडनं पुरेपूर करत राहणं आणि याच जन्मात मिळवली पाहिजे मोक्ष हे आपल्याला स्वतःला बजावणं, त्यानुसार आपण जर का करत गेलो ना तर मिळून जातो या जन्मात. बरोबर. म्हणजे परत पाप आणि परत पुण्य करा आणि परत त्या पुण्याचे सुख भोगायला जन्म नको आणि पापाचे दुःख भोगायला परत जन्म नको.
आणि या आत्ताच्या क्रियमान स्वातंत्र्यात जर का आपण पूर्णपणे निर्लेप कर्म केलं तर आता आजपर्यंत जे केलं ते चिक्कार आपल्या संचितात भर पडली, पण बरोबर. याच्यानंतर तरी पडणार नाही. क्रियमान स्वातंत्र्याचा जर का उपयोग केला आपण, आणखीन सगळं कर्म ईश्वरार्पण बुद्धीने केलं, कर्तृत्व स्वतःकडे ठेवलं नाही, बरोबर. तर मग त्या कर्माचा आपल्याला लेप लागत नाही, निर्लेप होतो. आमच्या इथे फडके शास्त्री म्हणून होते, तर ते उदाहरण द्यायचे. म्हणे की एका माणसाला कोर्टाचं समन्स यायचं होतं, आणखीन त्याला म्हणजे काहीतरी मोठा प्रॉब्लेम येणार होता, कर्ज होतं का काहीतरी होतं, मी डिटेल विसरले, पण त्याला मग उपाय सांगितला. म्हणे तू संन्यास घे, कारण संन्यासात विरजा होम करायचा असतो. म्हणजे जो पहिला देह आहे, पहिला जो आहे कोण व्यक्ती, तर ती व्यक्ती मेलेली आहे, त्याने क्रियाकर्म करून पूर्णपणे नवीन नाव आणखीन हे घेतलेलं असतं संन्यासात. बर बर बर. म्हणजे हे जसं आहे ना, ते त्यातला कथेचा भाग सोडून द्या, पण अशा पद्धतीने जेव्हा आपल्याकडलं कर्तृत्व आपण टाकतो तर त्यावेळे उलट त्याचा रिटर्न पत्र आपल्यापर्यंत येत नाही. बरोबर, समजलं. खूप छान शंकेचं निरसन केलं, धन्यवाद. नमस्कार, मी गीता बोलते. हा, हे जरा वेगळा आहे थोडा प्रश्न, पण आता जगाची लोकसंख्या म्हणजे मानवांचीच खूप वाढतीये ना, तर त्याचा अर्थ काय समजायचा की पाप पुण्य सेम करून म्हणजे इन जनरल सगळं आपलं सत्वगुणाकडे चाललंय असा विचार काही करायचा का? म्हणजे त्याचा काही संबंध नाही. आता माणसं किती सत्वगुणाकडे चालली आहेत आपण बघतोय ना. ते आहेच. आपण जेव्हा या मार्गात असतो तेव्हा ईश्वराच्या कृपेने आपल्याला या मार्गातली माणसं भेटायला लागतात जास्त. बरोबर बरोबर. पण पेपर उघडला तर काय, जगात कायम सगळ्या तऱ्हेची माणसं असतात. आणि जीव जे आहे तर ते कुठच्या योनीत असतात आपल्याला काय माहिती, कधी कोणाचा समासमान होईल काय माहिती. ते ईश्वराचं ईश्वर जाणे, आपल्याला काय करायचा विचार त्याचा. तसा काही विचार करायचा नाही बेसिकली. गरजच नाहीये ना, गरजच नाही. साधनेशी आपल्या काहीच संबंध नाही. साधनेशी संबंध ठेवायचा बस. बरोबर. थँक्यू. ऐकून नाही येते. अजून काही प्रश्न असतील तर व्हॉट्सअपवर विचारता येतील. हो. प्रियंका आहेत का? हो हो. भावी पूर्ण कृपा गोमजई प्रार्थित भावे तुला वारी सर्वष्टमेव मोह जो आढला अज्ञानांधजनी शांती पदी बैसवी नदीच असे न माग तुझे भक्ती तुझी ही हवी श्रीराम.